चांगला लागतो ना पण हा एकदम मस्त, खाऊन बघ तू. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो दुसऱ्या दिवशीची मस्त मॉर्निंग झाली आहे आणि मी तथास्तुला जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलेलो तेव्हासुद्धा म्हटलेलं इथे जाग आपसुकच येते. सो मस्त सकाळी उठून आज आमच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. सनराईजसुद्धा झाला आहे. काल तुम्हाला मी सनसेट दाखवलेला. सो ह्या साईडला आज मस्त सनराईजसुद्धा झाला आहे आणि आता आम्ही मस्त गरम गरम चहा पिणार आहोत. नम्रता वहिनीने जस्ट चहा केला आहे. सो चला. कुठे चाललास तू आता? इकडे मिरचीचं झाड आहे ना, त्याच्यावर लाल मिरच्या उगवल्या आहेत, त्या काढायला चालू. मिरच्या काढू नकोस. ओके. सो इथे आम्ही सगळेजण चहा पितो. आई आणि मावशीच्या गप्पा चालू आहेत, जुन्या आठवणी. चहा पिऊन झालाय मस्त आणि असंच एक जरा फेरफटका मारतोय. कारण आपल्या म्हणजे शहरी भागामध्ये असं आपल्याला कधीच आपण उठून पटापट कुठे जाऊ शकत नाही, पण इथे एवढी मोकळी जागा आहे. सो म्हटलं चला एक जरा फेरफटका मारूया. रुटीनमधनं थोडासा खरंच ब्रेक मिळाला आहे आज आणि छान वाटतंय. कारण खरं आहे माझं तर रुटीन असं सकाळी उठल्यानंतर कधीच नसतं. आपण आपल्या कामांना लागतो. जरी इथे मावशीकडे आलो असलो तरी कामं कसं मी थोडी कमी ह्याच्यात असते. नम्रता वहिनीचं तिचं चालू असतं. सो मला थोडंसं आता माझ्या रुटीनमधनं ब्रेक मिळाला आहे. सो म्हटलं जरा एक फेरफटका मारून येऊया. राहू झोपला आहे अजून. सो आईला म्हटलं मी आणि पुष्कर जरा छान एक मॉर्निंग वॉक म्हणू शकतो करून येतो. सो आता जरा घराच्या इकडनं असं एक थोडंसं छान चालतो. ही कसली झाड आहेत? पाम ट्री आहे का? नाही, शोची वाटतात. इथे पण लावली आहेत. हो, मला वाटतं अर्धा पोर्शन तशी लावली आहे. गौरीश बा वरती काय करतोय? गौरीश उघडते ना. हे बघ आलं. हे बघ, हे इकडनं लागलं ना की आता नाही मला उघडता येत. हे बघ. आणि किचन मध्ये आज ब्रेकफास्टचा काय प्लॅन आहे हे आपण बघूया. सो आज ब्रेकफास्टला प्लॅन केलाय सुरणाच्या काचऱ्या आणि थोडासा भात आहे. तो मुलांसाठी छान फोडणीचा भात. नम्रता वहिनी आता इथे सुरण चिरतीये. मी सुद्धा या सुरणाच्या काचऱ्या फर्स्ट टाइम खाणार आहे. कारण आम्ही घरी करतो, मी आणि आई तर सुरणाचे काप करतो, पण नम्रता वहिनीने आम्हाला सांगितलं की काचऱ्या पण मस्त लागतात. सो आज ती ते करणार आहे. गंधर्व काहीतरी आपल्याला दाखवतो. इथे काय बनवलंयस? सगळं मातीचं सामान घेतलंय. ही एक विहीर. हे पाणी कशासाठी घेतलंयस? पाईप आहे ना आपला तिथे. नाही, माती ओली करण्यासाठी घेतलंय. पण पाईप आहे ना. पण त्यात पाणी कुठे? हा काय इथे आहे ना पाईप, हा लावू शकतो तू. आणि मागच्या वेळेला मी इथे तुम्हाला ही बाग दाखवली होती. या वेळेला इथे रेड कलरचं जास्वंद आलंय. 2 मस्त फुलं फुलली आहेत याला. 2 ना मोठी अशी पडली. आणि इथून पुढे गेल्यानंतर ट्युलिपचं सुद्धा फूल आलंय मस्त. ते सुद्धा तुम्हाला दाखवते. भाज्या मी मागच्या ब्लॉग मध्ये दाखवल्या होत्या. सो इथे मिरचीचं रोप आहे. गौरीशने का गंधर्वने आता मिरच्या काढल्या ते तुम्ही बघितलंच असेल. कॅप्सिकम अजून आलंय. हे बघ पुष्कर, मस्त छोटी छोटी कॅप्सिकम झाली आहे तिथे. अजून थोडी मोठी होतात ही. आणि इथे छोटे छोटे टोमॅटो लागलेत, कच्चे आहेत अजून. आणि हे ट्युलिप आहे. यावेळेस सुद्धा मस्त फुलं आलेली आहेत. तथास्तूच्या होम टूर मध्ये ही मी सगळी बाग दाखवलेली आहे. सो तुम्हाला मी बोललेलो की मी एक धबधबा बनवणार आहे, पण खरं तर तो ओढा बनवणार होतो. तो शब्द माझ्या लक्षात नाही आला. सो आता मी त्यात पाणी घालून दाखवतोय आणि ते पाणी सगळं इकडे येईल. त्यातून असं हे पाणी टाकलं की मग तिकडे येतं. हे फोडणीच्या भातात टाकणार तू. वरण करायचं आणि मग करायचं. हे पण काय सांगते? हो, मी आपणकडून शिकली आमच्या.
खूप छान आम्ही मागच्या वेळेला आलेलो तेव्हा सदा काकांनी केलेला तो ना. कमी तिखट करायचा मस्त लागतो अगं. वरण आधी फोडणीला घालणार का? नाही आधी हे सगळं कांदा टोमॅटो वगैरे घालायचं हा. आणि मग ते चांगलं परतले की मसाले घालायचे मस्तपैकी. कढीपत्त्याची फोडणी मेन छान स्वादिष्ट आणि मग वरण घालायचं आणि मग भात घालायचं आणि वरण- mix करायचं. म्हणजे नंतरही वरण घातलं चालतं आधी केलं तरी चालतं, बरोबर. पण आधी वरण केल्यानंतर भात नंतर चांगलं मिक्स होत असेल त्याच्यात, बरोबर. गंधर्वने आता इकडनं बाहेरनं आम्हाला कढीपत्ता आणून दिलाय. मस्त लागलाय कढीपत्ता पण ना तो. वास छान येतो. तर नम्रता वहिनी आता जो फोडणीचा भात बनवते तो थोडा वेगळा आहे. रेग्युलर आपण जो फोडणीचा भात करतो तो म्हणजे कांद्याची फोडणी देतो, भरपूर कोथिंबीर. पण ती आता इथे आपलं जे वरण असतं, तुरीची डाळ आपण जी शिजवतो ती ऍड करून मस्त ती फोडणीचा भात बनवते. सो माझ्यासाठी सुद्धा ते नवीन आहे. सो ती कसं बनवते हे मी सुद्धा बघते, तुम्ही सुद्धा बघा माझ्या बरोबर. पहिले मोहरी घातली, शेंगदाणे आता परतून घ्यायचे थोडे. हळद घातलीस का आता? हा आधी मोहरी घालायची. मोहरी, हळद, शेंगदाणे, कढीपत्ता, कांदा ऍड करायचा. आता कांदा परतून घ्यायचा मस्तपैकी आणि त्याच्यात टोमॅटो आणि बटाटा ऍड करूया आपण नंतर. बटाटा हा कुठला मसाला? सांबार मसाला. अच्छा, सांबार मसाला ऍड करते ती. आता तिने सगळे मसाले इथे ऍड केलेत आणि आता आपल्याला हे थोडंसं शिजायला ठेवायचंय. आता हे साधारण किती ठेवायचं वाफ आणायला? 5-1 मिनिटं बटाटा शिजेपर्यंत. ओके. गूळ ऍड करायचा त्याच्यात. पण हा आता अंदाजानुसार घेतलाय ना? अंदाजे. आता जो गूळ तिने घेतला होता तो तिने ह्यात ऍड केलाय. परत थोडासा सांबार मसाला तिने ह्यात ऍड केलाय. थोडंसं मीठ आणि ॲक्च्युली मुलांसाठी करतोय म्हणून थोडं कमी तिखट ती बनवतीये. आणि बटाटा शिजावा इतपत थोडंसं तिने आता ह्यात पाणी ऍड केलंय. शिजलाय पूर्ण. आता याच्यात ऍड करूया आपण वरण. आता भात ऍड करूया. वरण छान सगळं तिने मिक्स करून घेतलंय. बटाटा, कांदा, टोमॅटो जो आपण टाकला होता त्यात. आणि आता वरण ती भात ऍड करतेय. आता अजून थोडासा भात ती ऍड करतेय. मस्त आहे, जरा वेगळं काहीतरी. सारखा तोच फोडणीचा भात खाण्यापेक्षा वरण जर कधी उरलं असेल आपलं तर छान प्रकारे बनवायला सोपा ब्रेकफास्ट साठी. चांगला लागतो ना पण हा? एकदम मस्त, खाऊन बघ तू. थोडीशी कोथिंबीर ऍड करूया. भात इथे झालाय आता आणि आता इथे सुरणाच्या काचऱ्या करणार आहोत. जिरं. आता इथे तिने कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय. तूप पण घेऊ शकतो ना लागलं तर. ओके, तूप पण आपण घेऊ शकतो. आणि त्यात तिने थोडंसं जिरं ऍड केलंय, हिरवी मिरची त्याच्यात आणि एक वाफ येऊ द्यायची मस्तपैकी. उपासाला पण आपण खाऊ शकतो. मस्त आहे. उपवासालाच खातात जास्त करून, पण आमच्याकडे आवडते म्हणून मध्ये आधी आम्ही करतो. पटकन होतं त्याने. आता याच्यात थोडंसं पाणी ऍड करूया आणि एक वाफ येऊ द्यायची मस्त. एक मस्त वाफ आली आहे इथे. आता नम्रता वहिनी यात थोडंसं मीठ ऍड करतेय. थोडंसं मीठ, आमसूल टाकतेय ती यात. थोडीशी साखर ऍड केली आहे तिने इथे आणि दाण्याचं कूट ऍड करते आता. परत थोडंसं पाणी तिने ऍड केलंय शिजण्यापुरतं. आज जरा वेगळाच ब्रेकफास्ट आहे. नेहमी आपण फोडणीचे पोहे, उपमा, शिरा, इडली, चटणी हे असतंच. पण असंच आहे, फॅमिली गेट टुगेदर असेल तर वेगवेगळं. कसं आहे, मी घरी वेगळं काहीतरी बनवते, ती तिच्या डेली रुटीनमध्ये काहीतरी वेगवेगळं बनवत असते. सो आज आम्ही एकत्र आलोय. सो तिने आज सांगितलं मी आज हे दोन्ही वेगळे प्रकार करणार आहेत. तर म्हटलं ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. मस्त एक वाफ आली आहे. शिजले असतील का नाही? उठलास का?
डोळ्यात झोप आहे अजून. आता याच्यात आपण कोथिंबीर ऍड करूयात. भाजी आता शिजलेली आहे, मस्त खायला रेडी आहे. झाली आहे. एक थोडीशी पुन्हा वाफ आणूया की आमचा आलीच आहे ब्रेकफास्ट तयार. देऊ का मी? सो ब्रेकफास्ट रेडी आहे. हा फोडणीचा भात, सुरणाच्या काचऱ्या आणि मिरचीचं लोणचं. सो आता आम्ही सगळेजण मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय करणार आहोत. सो ब्रेकफास्ट झालेला आहे आणि त्याच्यानंतर फार काही शूट नाही केलं, कारण ब्रेकफास्ट करता करता इतक्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. मस्त गरम गरम परत एकदा चहासुद्धा प्यायलो आणि नंतर आता प्रत्येकजण आम्ही मस्त फ्रेश होतो बाकी. आणि आता लंचच्या तयारीला लागणार आहोत. थोडीशी घरातली आवरावरसुद्धा करून घेतली. नम्रता वहिनीचं चालू, अंकिता जाऊ दे काही करू नको, मी सगळं करते. पण असं नसतं, आपण जेव्हा फॅमिली गेट टुगेदरला येतो आपण सगळेजण मिळून ते सगळं एन्जॉय करत असतो. थोडंसं तिला हेल्प म्हणून थोडंसं घरातली सगळी आवरावर पण आमची करून झाली आहे. आणि लंचला सिम्पल आज बनवणार आहोत, फ्लॉवरची भाजी पोळी. सो आता एक एक ती तयारी करायला घेतो. मॅक्स मध्ये घेतलेलं आहे. अगं मस्त होतं, केवढे तरी घेतलेत मी. आपल्या इथलेच ना? हो. हा फ्लॉवर शिजवून घेतेस तू आता. तर नम्रता वहिनीने एक छान गोष्ट सांगितली आहे की पाण्यामध्ये हा जो फ्लॉवर आहे तो थोडासा शिजवून घ्यायचा, त्याचा जो वास असतो तो निघून जातो. पोळ्यांची कणिक सुद्धा एकीकडे तिने भिजवून ठेवली आहे. अशा प्रकारे लंच सुद्धा तयार आहे. इथे मस्त फ्लॉवर, बटाटा, मटार अशी भाजी केली आहे. एकीकडे पोळ्या सुद्धा सुरू आहेत. सो आता आम्ही मस्त लंच करणार आहोत. आज हा व्लॉग मी इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. आणि गौरीश इथे पाणी मारतोय परत. हे बघा काय करतात पाण्याची मस्ती. अरे तुला ते झाडांना पाणी घालायला दिलंय गौरी.